नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे, तरी शेवटपर्यंत पहा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिओनेक्स या कंपनीचं मागवलेलं फेन्स इन्स्टॉल करणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळालेत 12 पीसेस फेन्सचे, जे आपण इथे इन्स्टॉल करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक हातोडी लागेल आणि केबल टाईज जे तुम्हाला त्या प्रोडक्टसोबतच मिळतात आणि स्क्रूसुद्धा मिळतात, जे तुम्ही अशा पद्धतीने फिक्स करू शकता. तर तुम्हाला प्रत्येक पीस घेऊन त्याच्यासोबत दुसरा पीस फिक्स करायचा आहे स्क्रूच्या साहाय्याने. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय तसं प्रत्येक फेनसाठी तुम्हाला एक पाईपसुद्धा मिळेल, जो तुम्हाला जमिनीमध्ये ठोकायचा, जेणेकरून ते फेन्स त्याच्या सपोर्टने व्यवस्थित उभं राहील. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय तसं तुम्हाला त्याला केबल टायने फिटसुद्धा करायचं आहे, जेणेकरून ते पडणार नाही. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी एकानंतर एक असे फेन्सचे पीस लावत आहे आणि ज्यावेळी हे पूर्णपणे लावून होईल त्यानंतर जे आपल्याला गार्डन दिसणार आहे ते नक्कीच खूप सुंदर असणार आहे. तर असं व्यवस्थित तुम्हाला जे तुमचं गार्डन आहे किंवा जे प्लांटर आहे त्याच्यासाठी हे व्यवस्थित एका लाईनमध्ये लावून घ्यायचं आहे आणि मेक शुअर करायचं आहे की ते व्यवस्थित अलाईन होतं आहे. सगळे पीस अलाईन करून झाल्यानंतर आपल्याला स्क्रूच्या मदतीने सगळ्यांना टाईट करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर येते ती महत्त्वाची स्टेप, म्हणजे प्रोडक्टसोबत जे आपल्याला पाईप मिळालेले आहेत, जे आपल्याला ॲज अ सपोर्ट यूज करायचे, तर त्यांना आपल्याला त्या फेन्सच्या साईडला ठोकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एक चांगला असा सपोर्ट प्रोव्हाइड करतील आपल्या फेन्सला. आणि अगेन त्या प्रोडक्टसोबतच आपल्याला जे केबल टाईज मिळालेले आहेत त्यांचाही आपल्याला यूज करायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय तसं त्याला केबल टाईजच्या सहाय्याने त्या खांबाला फेन्सला बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला एक सपोर्ट मिळेल आणि पूर्ण फेन्स व्यवस्थितपणे मजबूतरित्या उभी राहील. साधारणतः 2 फेन्सचे जे तुकडे आहेत त्याच्यासाठी एक खांब, याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक बॉक्समध्ये हे खांब मिळणार आहेत. तर मग त्याच पद्धतीने आपल्याला ते एकदम व्यवस्थितरित्या ठोकून घ्यायचेत आणि त्यानंतर केबल टायने टाईट करायचे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतोय. कारण की जर ते खांब नसतील तर फेन्स व्यवस्थितपणे उभं राहणार नाही आणि वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे ते पडण्याचे चान्सेस आहेत. तर त्यासाठी आपल्याला मेक शुअर करायचं आहे की ते खांब व्यवस्थित ठोकले जातील, खोलपर्यंत जातील आणि त्याच्यानंतर आपण त्याला केबल टायच्या सहाय्याने फिक्स करू शकू. हे खूपच छान प्रोडक्ट आहे आणि हे नक्कीच एक मस्ट हॅव प्रोडक्ट आहे सगळ्याच गार्डनर्ससाठी. तर ज्यावेळी आपलं हे पूर्ण फेन्स लावून होतं तर त्यानंतर हे बघा, असं खूप सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे आणि मग तुमचं गार्डन नक्कीच सुंदर होईल जर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट यूज केलं तर. आणि जर तुम्हाला या प्रोडक्टविषयी माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. थँक्यू.